श्री स्वामी समर्थ। मी संगीता, माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते। स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। मंडळी, आज असं कोणतंच घर नाही की त्यांच्या घरामध्ये भरपूर प्रगती होते आणि खूप पैसा येतो, पैसा येऊन टिकतो। पैसा कितीही आला तर पैसा न टिकण्याचं कारण काय आहे? जी महिला ही 5 चुका करते त्या 5 चुकीमुळे त्या महिलांच्या घरामध्ये कधीच पैसा टिकत नाही। अशा कोणत्या 5 चुका आहेत की त्या महिलांनी करू नये, या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती देते। ज्या महिलांनी ह्या 5 चुका ह्या व्हिडिओ पाहिला तेव्हापासून जर बंद केला तर तुमच्या घरामध्ये भरपूर पैसा टिकून राहील, भरपूर प्रगती होईल, आपल्या नवऱ्यांच्या कामामध्ये भरपूर यश मिळेल, बरकत होईल, पैशामध्ये वाढ होईल, गरिबापासून आपली गरिबी आहे त्याच्यापासून आपली सुटका होईल। चला तर मग सुरुवात करूया की अशा कोणत्या 5 चुका आहेत। आता ही माहिती आहे तर स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रामध्ये आरती झाल्यानंतर जे गुरुमाऊली आहेत ते भक्तांना वारंवार असे सल्ले देतात। भक्तांना वारंवार कोणत्याही समस्या असतील तर त्याच्यामध्ये बाहेर पडण्याचे आपल्याला सेवा सांगतात। तर तीच सेवा मी गुरुमाऊलींनी सांगितलेली सेवा मी तुमच्यासोबत शेअर करते। म्हणून आपल्या घरामध्ये जर खरंच पैसा टिकत नसेल आलेला आणि पैशामध्ये वाढ होत नसेल, उद्योगामध्ये, बिझनेसमध्ये, नोकरीमध्ये, कोणत्याही क्षेत्रामध्ये आपण कष्ट करतो त्याच्यामध्ये बरकत होत नसेल तर हे उपाय तुम्ही नक्की करू शकता। आता उपाय म्हटलं आणि सेवा म्हटलं आणि चूक म्हटलं तर चूक कोणती? महिला घरामध्ये स्वच्छता ठेवणं खूप महत्त्वाची आहे। घर स्वच्छ, घर मंदिरासारखं असावं आणि हे महिलांच्याच हातामध्ये आहे। म्हणून ही पहिली चूक की घर स्वच्छ नसणं। दुसरी चूक आहे की आपल्या दरवाजाच्या समोर कधीही चपला नसू नये, शूज नसू नये, ही दुसरी चूक आहे। तिसरी शूज आपल्या घरातला जो झाडू आहे तो कधीही कोणाच्या नजरी न पडू देणं। चौथी गोष्ट, महिलांनी स्वच्छ धुतलेले अंगावर दररोज कपडे घालणं, दररोज नीटनेटके केस विंचरणे, गबाळ्यासारखं कसंही राहणं, न धुतलेले कपडे वापरणं, वारंवार घातलेले कपडे घालणं, मळकट कपडे वापरणं, यांनी आलेली लक्ष्मी घरातून निघून जाते, आलेला पैसा टिकत नाही। कितीही प्रगती झाली तरी पैसा तुमच्या त्या पैशामध्ये कधीही वाढ होत नाही। म्हणून महिलांनी स्वतः स्वच्छ राहणं, घर स्वच्छ ठेवणं, स्वच्छ धुतलेले कपडे वापरणं, दुसऱ्याचे घातलेले कपडे कधीही आपण वापरू नये, दुसऱ्यांच्या वापरलेल्या चपल्या वापरू नये, दुसऱ्यांच्या वापरलेल्या वस्तू आपल्या घरामध्ये कधीही त्याचा वापर करू नये। ह्या आपल्या चुका आहेत। चौथी गोष्ट, कधीही कोणाचंही मन दुखेल असे शब्द वापरू नये। तुम्ही कितीही सेवा केल्या आणि कुणाचं जर विनाकारण आपण मन दुखवलं, त्यांना शब्द टाकून बोललो तर त्या माणसाने कितीही 4 धर्म केले, सेवा केल्या, कितीही पुण्याचं काम केलं तर ते पापच लागतं। का तर विनाकारण कुणाचा तरी आत्मा जळाला, कुणाला तरी आपण अपशब्द वापरले, रागाने बोलले, त्याच्यावर चिडचिड केली, कोणावर अत्याचार केला तर तो माणूस कधीच सुखी राहत नाही, त्याच्याकडे कधीच पैसा टिकत नाही, त्याचा राग, त्याचा अहंकार त्याला कधीच यश प्राप्त होऊ देत नाही। ही आपली चूक आहे। आता महत्त्वाची म्हणजे काय गोष्ट आहे, आपल्याकडे खूप आहे आणि एखादा गरीब आहे, त्याला गरज आहे आणि आपण ती करू शकतो, ती गरज जर त्या व्यक्तीची पूर्ण केली तर त्याच्या एवढं पुण्यकारक आणि त्याच्या एवढं भगवंताला खुश करणारा सेवेकरी भक्त कोणताच होऊ शकत नाही। कारण आपल्याकडे आता सध्या आहे आणि आपण करू शकतो, ती सर्वात मोठी आणि महत्त्वाची सेवा आहे। कारण तुम्ही एवढं केलं तर भगवंत आपल्याला एवढं देतात आणि ते कोणत्या रूपामध्ये देतात ते आपल्याला अंदाजसुद्धा लागू शकत नाही। म्हणून ह्या चुका आहेत आपल्या। आता आपल्याच्याने ह्या चुका आपण आजच थांबवायला पाहिजेत। आता आपल्या चुका ह्या थांबवल्या, आता घरामध्ये महिलांनी स्वच्छता दररोज करणं, सायंकाळी दररोज तुळशीजवळ दिवा लावणं, दररोज उंबरठा साफ करून दररोज उंबरठ्यावर एक दिवा लावणं, रांगोळी काढणं, लक्ष्मीची पावलं काढणं, गायीची पावलं काढणं, उंबरठ्याची पूजा करणं। 100% घरामध्ये लक्ष्मी आल्याशिवाय राहत नाही। कशी लक्ष्मी येत नाही? येणारच। घर स्वच्छ, ज्या घरामध्ये प्रसन्नता आहे, ज्या घरामध्ये शांतता आहे, ज्या घरामध्ये वातावरण
फक्त नामस्मरण चालू आहे त्या घरामध्ये आवर्जून लक्ष्मी आपोआप येते, तिथं स्थिर राहते, त्या घरामध्ये पैसा टिकून राहतो, त्या घरामध्ये कधीच आलेली लक्ष्मी आल्या त्या पावलाने जात नाही. सायंकाळी महिलांनी नीटनेटके केस विंचरून स्वच्छ कपडे घालून घरामधलं वातावरण शांत ठेवून दिवाबत्ती करून तुळशीला दिवा लावून टीव्ही बंद ठेवून सेवा करत असेल, काळभैरव अष्टक वाचन करणं, शुभम करोती म्हणणं, सायंकाळचे श्लोक आहेत ते म्हणणं आणि दररोज तुमच्या आपल्या नित्य सेवा आहेत त्या पूर्ण करणं आणि दररोज आठवड्यातून एकदा कुंकुमार्चन आपल्या कुलदेवताचा मान सन्मान करणं, प्रत्येक महिन्याला पौर्णिमेला सत्यनारायण घरातल्या घरात वाचणं किंवा श्रवण करणं, दररोज नाही जमलं तर शनिवार, मंगळवार, अमावस्या, पौर्णिमा कपूर होम आपल्या घरातला केला तर नकारात्मकता सगळी नष्ट होते. 100% आपल्या घरामध्ये सकारात्मक राहते. घरामध्ये आपल्या सकारात्मक ऊर्जा म्हणजे प्रसन्नता वातावरण होते आणि संचार करते. कपूर होम करू शकतो. अमावस्याला एक नारळ, घराचा नारळ उतारा करावा. अमावस्याला आपल्या मुलांवर, आपल्या पतीवर 7 धान्य उतरून टाकावं. आपल्या मुलांवर, आपल्या घरामध्ये कोणताही व्यक्ती आजारी असेल तर प्रत्येक अमावस्याला त्याचा नारळ उतारा करावा. आपल्या घराला, आपल्या म्हणजे एखादं दुकान असेल, व्यवसाय असेल तर 11 मिरच्या, एक निंबू, एक फूल आणि एक कोळसा मारुतीच्या चरणावर ठेवून मंगळवार, शनिवार, अमावस्या हे 11 म्हणजे निंबू मिरची एका धाग्यामध्ये बांधून तुम्ही लटकून ठेवू शकता. त्याच्यावर सेवासुद्धा करू शकता. काळभैरव अष्टक बोलू शकता. धंद्यामध्ये प्रगती व्हावी म्हणून आपण लक्ष्मी म्हणजे माता लक्ष्मीच्या सेवा करू शकतो. श्रीहरी विष्णूच्या सेवा करू शकतो. हे सर्व सविस्तर ह्या बायकांनी जर आपण महिलांनी केलं, आपल्या हातामध्ये हे आपले कर्म आपण कसे करतो. जो व्यक्ती 4 धामाची यात्रा करू शकत नाही, दररोज मंदिरात जाऊ शकत नाही, दररोज देवाला वेळ देऊ शकत नाही, ते महिलांच्या हातामध्ये आहे. आपल्या पतीच्या कामामध्ये प्रगती व्हावी असं वाटत असेल तर घरामध्ये घर नीटनेटकं ठेवणं, सायंकाळी तुळशीजवळ एक दिवा लावणं, आपल्या मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवणं, नीटनेटके स्वच्छ कपडे घालणं आणि आपल्या घरामध्ये सर्वांचं म्हणजे घरामध्ये एकमेकाशी आदराने बोलणं, पुरुषांनी महिलांचा आदर करणं. पुरुषांनी घरामध्ये जो पुरुष महिलांना घाणघाण शिव्या देतो, दारू पिऊन घरामध्ये तमाशा करतो, त्या घरामध्ये कधीच लक्ष्मी टिकत नाही. त्या घरामध्ये आलेला पैसा कधीच टिकत नाही. वारंवार गरिबी राहते आणि त्या घरामध्ये कधीच नीटनेटके कामं होत नाहीत. वेळेवर झालेले कामंसुद्धा ते राहून जातात. त्या घरामध्ये मुलामुलींचे लग्न जमत नाहीत. त्या घरामध्ये मुलांची प्रगती होत नाही. हे जे कामं होत असतील तर महिलांनी ह्या मी सांगितलेल्या चुका जर टाळल्या तर त्यांच्या नवऱ्याच्या कामामध्ये यश तर मिळेल, आलेला पैसा टिकून राहील, आलेली लक्ष्मी टिकून राहील. जिथं स्वच्छता आहे तिथं लक्ष्मी आहे. जिथं मन प्रसन्न आहे तिथं लक्ष्मी आहे. जिथं कुणाचंही काम, कोणताही व्यक्ती आपण गेलो त्याच्या आपल्याला पाहिल्याबरोबर समोरच्या व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक हसू आलं, चेहऱ्यावर एक स्माईल आली तर तो जो आत्मा आपल्याला जो आशीर्वाद देतो, ती जी खुशी आहे, तो जो आनंद आहे, तो सर्वात मोठी सेवा आहे. ती सर्वात मोठी सेवा आहे. म्हणून कोणत्याही व्यक्ती, महिला असो, महिला जर ह्या 5 चुका करत असतील तर ह्या चुका आजच थांबवा आणि ह्या सेवा करा. तुमच्या घरामध्ये भरपूर यश मिळेल. सत्यनारायण पूजा झालीच पाहिजेत. आपल्या कुलदेवताचा मान सन्मान झालाच पाहिजेत. महिन्यातून एकदा घरातल्या घरात माताला, आपल्या कुलदेवीची ओटी भरली पाहिजेत. वर्षातून एकदा कुलदेवताला सहपरिवाराने गेलं पाहिजेत. ह्या जे चुका आपण करतो, दुर्लक्ष करतो, त्याचे फळ आपल्याला भोगावं लागतात. ही माहिती आवडली असेल तर शेअर करा, लाईक करा. श्री स्वामी समर्थ.